अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आली आणि ही घटना ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्याला संताप व्यक्त होईल। सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येबद्दल 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं, पण सुरेशने त्याच्या पत्नीची हत्या केलीच नव्हती। 1 एप्रिल 2025ला या घटनेचा उलगडा झाला आणि सुरेशची पत्नी जिवंत मिळाली। पण ज्या पत्नीच्या हत्येमुळे सुरेशला 2 वर्ष जेल झाली, मग ती पत्नी अचानक जिवंत कसं काय झाली? त्यावेळेस तर पोलिसांना सुरेशच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता। मग अचानक 2 वर्षांनी त्याची पत्नी जिवंत कसं काय झाली आणि त्यानंतर सुरेशला निर्दोष म्हणून सोडण्यात आलं? नेमकं सुरेश आणि त्याच्या पत्नीमध्ये असं काय घडलं होतं आणि का विनाकारण एका गरीब व्यक्तीला पोलिसांनी इतकं छळलं? चला पाहूया सविस्तर। सुरेश हा कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यामधील रहिवासी। सुरेश हा आदिवासी समाजातून येतो। घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्याला शिक्षण घेता आलं नाही, त्यामुळे सुरेश कधीच शाळेत गेला नाही। सुरेशला लिहिता वाचता येत नव्हतं, पण त्याला त्याच्या नावाची सही मात्र करता येत होती। 18 वर्षापूर्वी सुरेशचं लग्न मल्लिकेबरोबर झालं। त्यांना एक 17 वर्षाचा मुलगा आणि 15 वर्षाची मुलगी आहे। पण जून 2021 मध्ये सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येबद्दल अटक करण्यात आली। एका महिलेचा हाडांचा सापळा, एक साडी, काही अंतर्वस्त्र आणि चप्पल एवढ्या पुराव्याच्या आधारावरती पोलिसांनी सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येबद्दल अटक केली होती। पण आपली पत्नी जिवंत आहे हे सुरेशला माहिती होतं, तरी देखील सुरेश त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी कसं काय अडकला आणि तोही गेल्या 2 वर्ष खोटी शिक्षा का भोगत होता? या सर्व गोष्टीची सुरुवात होते नोव्हेंबर 2020 मध्ये। सुरेश नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला, त्यावेळेस त्याची पत्नी मल्लिके ही घरामध्ये नव्हती। त्यामुळे सुरेशने आणि त्याच्या 2 मुलांनी त्याच्या पत्नीचा गावामध्ये आणि गावाजवळ असलेल्या जंगलामध्ये शोध घेतला, पण मल्लिके कुठेही सापडली नाही। दुसऱ्या दिवशी सुरेशने आणि त्याच्या मुलाने मल्लिकेची वाट पाहिली, पण दुसऱ्या दिवशी ही मल्लिके घरी आली नव्हती। त्यामुळे घाबरलेल्या सुरेशने दुसऱ्या दिवशी कुशालनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली। त्यानंतर आठवडा उलटला, महिना गेला, पण मल्लिके काही घरी आली नाही। पत्नीच्या शोधासाठी सुरेशने पोलीस स्टेशनच्या अनेक चक्रा मारल्या, पण पोलीस तपासामध्ये काही प्रोग्रेस नव्हता। पोलिसांच्या या इन्व्हेस्टिगेशनला कुठेतरी आपणच जबाबदार आहे अशी सुरेशला जाणीव झाली। अशी एक गोष्ट ज्यामुळे पत्नी मल्लिकेचा पत्ता लागू शकतो, पण त्या कारणामुळे आपली मोठी बदनामी होईल, म्हणून सुरेशने ती घटना पोलिसांना सांगितली नाही। सुरेशला नेहमी वाटत होतं काही होऊ दे, पण ती तिच्या मुलांसाठी एक ना एक दिवस नक्कीच घरी येईल। त्याच आशेने सुरेश मल्लिका परत येण्याच्या आशेवरती डोळे लावून बसला होता। बघता बघता 7 महिने उलटून गेले, पण मल्लिके काही घरी आली नाही आणि पोलिसांनाही तिच्याबद्दल कुठे काही पुरावा मिळाला नाही। आता दिवस होता जून 2021। काही पोलीस कर्मचारी सुरेशच्या घरी आले। पोलीस घरी आले, नक्कीच मल्लिकेबद्दल काहीतरी माहिती मिळाली असेल असं सुरेशला वाटलं। तेव्हा सुरेश आनंदाने पोलिसांसमोर गेला, पण तेव्हा मात्र भलतंच घडलं। पोलिसांनी सुरेशला काही न सांगता त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायला निघाले। आपल्याबरोबर काय होतंय हे सुरेशला समजलं नाही। त्याची 2 मुलं देखील या प्रकरणामुळे प्रचंड घाबरली। तुझी पत्नी मल्लिकेच्या हत्येप्रकरणी आम्ही तुला अटक करत आहोत असं पोलिसांनी सुरेशला सांगितलं। या प्रकरणी सुरेशला धक्का बसला। मी माझ्या बायकोला मारलं नाही, या उलट ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, तुम्ही तिला शोधा असं सुरेश ओरडून सांगत होता, पण पोलिसांनी त्याचा एकही शब्द ऐकला नाही। या उलट पोलिसांनी सुरेशची एका कागदावरती सही घेतली। सुरेशला लिहिता वाचता येत नव्हतं, पण सही मात्र करता येत होती। त्या कागदावरती पोलिसांनी काय लिहिलं होतं हे सुरेशला काहीच समजलं नाही। पोलिसांनी ज्या ठिकाणी त्याला सही करायला लावली, सुरेशने त्या ठिकाणी सही केली। त्याच ठिकाणी पोलिसांनी सुरेशला फसवलं, कारण की ज्या कागदावरती सुरेशने सही केली होती तो काही साधा कागद नव्हता, तो होता कबुली जबाब। त्या कागदावर लिहिलं होतं, मी माझी पत्नी मल्लिकेची हत्या केली आणि मी हा गुन्हा कबूल करतोय। पोलीस त्याला एका निर्जन स्थळी घेऊन गेले। ते एक अनोळखी व्यक्तीचा हाडांचा सापळा, काही कपडे आणि एक चपलांचा जोड होता। सुरेशला तिथे घेऊन जाणं पोलिसांची हे फक्त फॉर्मॅलिटी होती। तिथे जो हाडांचा सापळा सापडला होता तो त्याची पत्नी मल्लिकेचा होता असं पोलिसांना दाखवायचं होतं। याच पुराव्याच्या आधारावरती पोलिसांनी सुरेशला जेलमध्ये टाकलं, पण शिक्षेपासून वाचण्यासाठी सुरेशला जी गोष्ट माहिती होती ती पोलिसांना सांगून टाकावी असं सुरेशला वाटलं होतं, पण ती गोष्ट पोलिसांना न सांगता सुरेशने शिक्षा भोगायचं ठरवलं। या हत्येप्रकरणी कोर्टामध्ये खटला चालू झाला
पण सुरेशकडं वकील नव्हता. सुरेशच्या वडिलांनी अनेक वकिलांकडे विनंती केली. सुरेशच्या वडिलांना देखील माहिती होतं आपली सून जिवंत आहे. पोलिसांनी सुरेशला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली. सुरेशच्या वडिलांकडे वकिलाची फी देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे कोणीही त्यांची केस घ्यायला तयार झालं नाही. असं करत करत जानेवारी 2022 उजाडला. पत्नीच्या हत्येप्रकरणी सुरेशने 7 महिने जेलमध्ये काढले होते. त्याच वेळेस त्याच्याबरोबर एक चांगली गोष्ट घडली. म्हैसूरचा BS पांडू पुजारी हा वकील सुरेशची केस घेण्यासाठी तयार झाला. साक्षीदारांचे जबाब आणि चार्जशीट वाचल्यानंतर पुजारी वकिलांच्या लक्षात आलं. त्यामुळं वकिलांनी जो हाडांचा सापळा पोलिसांना सापडला होता आणि पोलिसांनी दावा केला होता तो मल्लिकेचाच आहे, त्या हाडांच्या सापळ्याची आणि मल्लिकेच्या आईची DNA टेस्ट करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज केला. 2023 साली हा DNA रिपोर्ट आला. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला, कारण की जो पोलिसांना सापळा सापडला होता त्याचा DNA टेस्ट मल्लिकेच्या आईशी मॅच झालाच नाही. याचा अर्थ स्पष्ट झाला होता, जो हाडांचा सापळा सापडला होता तो मल्लिकेचा नव्हताच. तेव्हा वकील पुजारी यांनी सुरेशच्या जामिनासाठी अर्ज केला. हाडांचे DNA मॅच न झाल्यामुळे सुरेशला सप्टेंबर 2023ला एका अटीवरती जामीन मिळाला. ती अट होती सिक्युरिटी म्हणून 1 लाख रुपये भरायचे. आपल्याकडे साधी वकिलांची फी देण्यासाठी पैसे नाही, तर सुरेशच्या जामीनसाठी 1 लाख रुपये कुठून आणायचे असा सुरेशच्या वडिलांना प्रश्न पडला. सुरेशच्या वडिलांनी आणि सुरेशच्या मुलांनी 1 लाख रुपये जमवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु कोणीही त्यांना 1 लाख रुपये दिले नाही. त्यामुळे सिक्युरिटीची रक्कम न भरता आल्यामुळं सुरेशला आणखीन 1 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. पण या प्रकरणी 2 महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले होते. म्हणजे सुरेशची पत्नी मल्लिके कुठे आणि जो हाडांचा सापळा सापडला होता तो कोणाचा होता. पोलिसांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधणं अपेक्षित होतं, पण 2024 उजाडला तरी देखील पोलिसांना या 2 प्रश्नांची उत्तरं काही मिळाली नाही. सप्टेंबर 2024ला सुरेशला जामीन मंजूर झाला. सुरेश जामीनवरती बाहेर आला. पण इकडे सुरेश आता लोकांच्या नजरेमध्ये पत्नीचा खून करणारा एक आरोपी सिद्ध झाला होता. आपण पत्नीची हत्या केली नाही हे सुरेशला चांगलंच माहिती होतं, त्यामुळे त्याला हे सिद्ध करायचं होतं. जामीनवरती बाहेर आल्यानंतर तो सर्वात प्रथम पोलीस स्टेशनला गेला आणि मल्लिकेला शोधून काढण्यासाठी पोलिसांना विनंती केली, परंतु त्याच्या विनंतीचा काहीही फायदा झाला नाही. पोलिसांनी त्याची मदत केली नाही, म्हणून सुरेशने त्याच्या मित्रांची मदत घेतली. मल्लिकेला पुढचे 5 महिने अनेक जागेवरती शोधलं, परंतु तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. लोक आपल्याला आरोपी समजतायत, त्याच्या मनामध्ये कुठेतरी खुपत होतं. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पत्नीची हत्या केलीच नव्हती, तरी देखील विनाकारण त्याला 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. त्यामुळे आपण इतकी वर्ष जे लपून ठेवलं ते पोलिसांना सांगून टाकावं असं सुरेशच्या कधी मनात यायचं. मल्लिकेचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध होते आणि हीच गोष्ट सुरेशने इतकी वर्ष जगापासून लपून ठेवली होती. आपली आणि मुलांची मोठी बदनामी होईल या भीतीने सुरेशने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. बदनामी टाळण्यासाठी सुरेशने स्वतःला आरोपी म्हणून सिद्ध केलं होतं, पण पत्नीची हत्या केली नाही हे समजण्यासाठी सुरेश सर्व काही प्रयत्न करत होता. पण तो जे बोलतोय ते सिद्ध करण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे मल्लिकेचं सापडणं. अखेर 1 एप्रिल 2025चा दिवस उजाडला. सुरेशचे काही मित्र एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते आणि त्याच हॉटेलमध्ये त्यांना मल्लिके दिसली. मल्लिके जिवंत होती आणि ती आपल्या प्रियकराबरोबर हॉटेलमध्ये कॉफी पीत बसली होती. मित्रांनी लगेचच मल्लिके आणि तिच्या प्रियकराचा फोटो आणि व्हिडिओ काढला आणि तो सुरेशला सेंड केला. सुरेशच्या मनात लगेचच आशा निर्माण झाली, त्यामुळे त्याने लगेचच याबाबत पोलिसांना कळवलं. तसेच त्याचे वकील पुजारी यांना देखील हे व्हिडिओ आणि फोटो सेंड केले. पोलिसांनी देखील सुरेशने सांगितल्याप्रमाणे हॉटेलमध्ये जाऊन मल्लिकेला ताब्यात घेतलं. सुरेशचे वकील पुजारी यांनी मल्लिकेला 2 एप्रिलला कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश दिले. 2 एप्रिलला पोलिसांनी मल्लिकेला कोर्टामध्ये हजर केलं. त्यावेळेस मल्लिकेने कोर्टामध्ये सर्व काही सांगितलं. नोव्हेंबर 2020 पासून मल्लिके आपल्या प्रियकराबरोबर दुसऱ्या गावामध्ये राहत होती. या घटनेमध्ये कोर्टाने जे पोलीस मल्लिकेचा शोध घेत होते त्यांचा रिपोर्ट 17 तारखेपर्यंत कोर्टाकडे सबमिट करण्याचे आदेश दिलेत. या ठिकाणी पोलिसांच्या चुकीमुळे निर्दोष आणि गरीब व्यक्तीला विनाकारण 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं.